नमस्कार मित्रांनो, चला पटापट जाणून घेऊया महाराष्ट्राच्या 10 ठळक बातम्या, कृषी क्षेत्रामधल्या आणि विविध बातम्या फक्त 5 मिनिटात। आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। कांदा मार्केट राज्यात या दोनच मार्केटला लाल कांद्याचा समानधारक दर वाचा आजचे बाजारभाव। आज 23 फेब्रुवारी रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास 3,36,000 क्विंटल कांदा आवक झाली। सोयाबीन बाजारभाव, आवक वाढली, भाव ढासळले, जाणून घ्या तुमच्या बाजाराचा दर। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला हे वाचा सविस्तर। जमीन येणे परवानगी संदर्भातील GAR बाबत अस्पष्टता, जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार काढले, पण राज्य सरकारने नव्याने जारी केलेल्या अकृषी परवानगी संदर्भात जारी केलेल्या शासन निर्णयात याबाबत अस्पष्टता। मांडव संस्कृती, एकेकाळी मांडवाखाली विसावणारा शेतकरी आज कुटारा चोरलाय हातात। एकेकाळी किनवट परिसरातील प्रत्येक शेतात उन्हाळ्याच्या झळांपासून बचावासाठी उभारले जाणारे मांडव हे ग्रामीण जीवनाचे प्रतीक होते। मात्र आता मळणी यंत्राच्या वाढत्या वापरामुळे तुरट्या पूर्णपणे गायब झाल्या असून थेट कुटार तयार होत आहे। सोयीसाठी स्वीकारलेल्या यंत्रीकरणामुळे शेतकऱ्यांनी मेहनत कमी झाली असली तरी निसर्गाशी जोडलेली ती मांडव संस्कृती मात्र हळूहळू लोप पावताना दिसत आहे। पैसे भरून सोलर मिळाले नाही, पंपात बिघाड झालाय, कंपनी योग्य नाही, इथं करा रीतसर तक्रार। शासनाच्या मागेल त्याला सोलर पंप योजनेबाबत अनेक शेतकरी नाराजी दर्शवत आहे। कर्जदाराचा मृत्यू झाला तर कर्ज नेमकं कोण फेडेल, काय सांगतो नियम? गॅरेंटर होतानाही करा विचार। पर्सनल लोन घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ते कर्ज कुटुंबाला फेडावे लागते का, हा प्रश्न अनेकांना सतावतो। डिफेक्टिव्ह सोयाबीन सीड्स, शेतकऱ्याला दिलासा, भेसळयुक्त बियाण्यांप्रकरणी कंपनीला नुकसान भरपाईचा आदेश। यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने घेतलेल्या सोयाबीन बियाण्यांपैकी तब्बल 50% बियाणे सदोष असलेले सिद्ध झाल्यानंतर जिल्हा ग्राहक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे। या निर्णयामुळे भेसळयुक्त बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांना स्पष्ट इशारा मिळाला असून शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा दिलासा मानला जात आहे। पुरंदर विमानतळ प्रकल्प बांधताना 15 दिवसात मोबदला मिळणार, जिल्हाधिकारी काय म्हणाले? पुढील 15 दिवसात या निधीतून शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी दिली। सरपंचाने गावाचा दुष्काळच मिटवला, नाशिकच्या या गावात 1 कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभारले। कमी पर्जन्यमान पाण्याचा अपुरा साठा आणि नैसर्गिक जलस्रोतांची मर्यादा यामुळे गाव अडचणीत सापडते।